नमस्कार. विश्व स्वास्थ्य भवतु. गेल्या मंगळवारी आपण आयुर्वेद म्हणजे काय हे जाणून घेतलं. आज आपण आयुर्वेदच का हे समजून घेऊया. नुकतीच आषाढी वारी पूर्ण झाली. पालख्या देखील आपला परतीचा प्रवास पूर्ण करून मूळ मुक्कामी पोहोचल्या. पांडुरंगाला त्याचा क्षीण आणि थकवा घालवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्य दाखवण्यात आल्याची बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचण्यात आली. आणि खरंच आमच्या आयुर्वेदच का या विचाराला पाठबळ मिळालं. काढ्याचं नैवेद्य यातील श्रद्धेचा भाग सोडला तर पांडुरंगाला आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्य दाखवण्यात यावा याच्यातच आयुर्वेदाचं महत्त्व आपल्याला कळतं. आता काय हो, तुम्हाला काय वाटतं हा काढा कशापासून तयार केला गेला असेल? तर आपल्या घरातले मसाले पदार्थ, असाच एक घटक पदार्थ ज्याला आपल्या स्वयंपाकघरातलं सोनं म्हणतात, जे फक्त दिसायलाच सोन्यासारखं नाही तर त्याचे गुणधर्म देखील सोन्यासारखे आहेत. हो, आपण बोलतोय हळदीबद्दल. तर हळद जी तुम्हाला बऱ्याच आजारांपासून लांब ठेवते, तुमच्या त्वचेला तेज देते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, सर्दी खोकला या आजारांपासून तुम्हाला लांब ठेवते, तिच्यामध्ये 10 शामक गुणधर्म आहे, ती शरीरातली सूज कमी करते. एवढे सर्व उपाय असूनसुद्धा हळद तुमच्या त्वचेसाठी कशी गुणकारी आहे हे आपण आज जाणून घेऊया. हळदीमुळे त्वचेला तेज मिळतं. ॲक्ने, पिंपल्स यापासून आपण लांब राहू शकतो. सोरायसिस, एक्झिमा यासारख्या स्किन डिसीजेसमध्ये पण हळद अतिशय गुणकारी ठरते. जर त्वचेला तेज हवं असेल तर हळद, दूध आणि बेसन याचं मिश्रण कंटिन्यू लावलं तर स्किनला एक इव्हन टोन येतो. पी हळद आणि हो गोरी असं आपल्याकडे उगीच नाही म्हणत. ॲक्ने आणि पिंपल्स यामध्ये हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिन या ॲक्टिव्ह कंपाऊंडमुळे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल ॲक्शन होऊन ऑइल सिक्रेशन कमी होतं आणि पिंपल्स कमी होतात. सोरायसिस, एक्झिमा, खाज यासारख्या डिसीजेसमध्ये तिच्या 10 शामक या गुणधर्मामुळे स्किन इरिटेशन कमी होऊन त्वचा मृदू आणि मुलायम अशी होते. हळद त्वचेवर हे कार्य कशा पद्धतीने पार पाडते? हळदीचे 2 मुख्य कार्य आहेत, रक्तशुद्धी आणि रक्तप्रसादन. रक्तशुद्धी म्हणजे चांगलं रक्त तयार करणे, रक्तप्रसादन म्हणजे रक्ताचा प्रवाहीपणा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणे. आपल्या शरीरात न्यूट्रियंट्स वाहून नेण्याचं काम ब्लड करत असतं. आपल्या शरीरातल्या पेशीपर्यंत जर न्यूट्रिशन पोचवायचं असेल तर रक्तप्रसादन हे कार्य उत्तमरित्या व्हायला पाहिजे, जे हळदीमार्फत करता येतं. हे आयुर्वेदाने फार पूर्वीच मान्य केलं आहे, पण आता ॲलोपॅथी सायन्सने पण याला मान्यता दिली आहे. आपल्या शरीरातील एखादी रचना पुनर्जीवित करायची असेल, थोडक्यात रिपेअर करायची असेल, तर तिथे ब्लड सप्लाय वाढवणं गरजेचं असतं. त्यामुळे तिथे हिलिंग फास्ट होऊ शकतं आणि हेच हळद करते. म्हणून आपण जखमेवर हळद लावत असतो. हळदीला फक्त एक मसाला समजू नका, तर ती तुम्हाला मिळालेलं एक आयुर्वेदिक वरदान आहे. तुमच्या आरोग्याच्या पेटीत हळदीला मानाचं स्थान द्या. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, जेणेकरून ज्यांना यांची गरज आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा पोहोचवा. आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही तळमळ मनात घेऊन आई निर्माण हेल्थ फाउंडेशननी हा उपक्रम सुरू केलेला आहे. अशीच शास्त्रशुद्ध माहिती, घरगुती उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.